चांदवड देवळा विधानसभेतील सर्व मतदारांना माझा मनपूर्वक नमस्कार। आपल्या विधानसभेची निवडणूक येत्या 20 तारखेला पार पडत आहे आणि आपल्यापर्यंत येण्याचा उद्देश असा की प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार, शेतकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे सेवक गणेश भाऊ निंबाळकर यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो। मित्रांनो, महाराष्ट्रभर विधानसभेचा धांडोळा घेत असताना काही असे उमेदवार आहे की जे उमेदवार काहीतरी करू पाहत आहे। खरं म्हणजे चांदवड देवळा विधानसभेचं चित्र जर बघितलं तर आज 100% अशी खात्री आहे की गणेश भाऊ निंबाळकर या ठिकाणी विजयी होतील। परंतु यांच्या विजयामध्ये शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची आणि शेतमजुरांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। ह्या उमेदवाराला जातीपेक्षा काम महत्त्वाचं आहे। खऱ्या अर्थानं मागच्या 5-6 वर्षातला त्यांचा जर आपण कालखंड जर बघितला तर समाजसेवा, शेतकऱ्यांची सेवा, कांदा निर्याती संदर्भातील केंद्रासमोर मांडलेले विविध प्रश्न असू द्या, नारपारच्या संदर्भातील त्यांचं धोरण असू द्या किंवा चांदवडच्या पाण्यासंदर्भातील त्यांचं धोरण असू द्या, नेहमी शेतकरी हिताची भूमिका या माणसानं घेतलेली आहे। भारती पवार ज्या खासदार होत्या, मंत्री होत्या, त्यांच्याकडे ज्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं, पोलिसांनी त्यावेळी त्यांचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी चांदवड देवळा विधानसभेतील प्रत्येक शेतकऱ्याला आणि प्रत्येक मतदाराला आणि युवा मतदारांना सुद्धा माझं सांगणं आहे की गणेश भाऊंना ताकद देणं गरजेचं आहे, राजकीय सत्ता देणं गरजेचं आहे। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील म्हणतात की आपल्याला काही प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सत्ताधारी बनावं लागतं, सत्ता आपल्या हातात घ्यावी लागते। खरं म्हणजे प्रहार पक्षाचं जे भविष्य आहे ते खूप उज्ज्वल आहे। खरं म्हणजे नामदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गणेश भाऊ खूप चांगलं काम करत आहे। महाराष्ट्रभर प्रहारच्या ज्या काही प्रहारच्या वाट्याला जागा आलेल्या आहेत त्यापैकी नक्कीच 2-3 जागा येतील अशी आशा आहे। राजकीय विश्लेषकांचं जरी आपण त्या ठिकाणी त्यांचं मत जाणून घेतलं तर तेही सांगतात की प्रहारच्या काही जागा येतील। त्यात जर गणेश निंबाळकर यांची जागा असेल तर चांदवड देवळा विधानसभेचं जे भविष्य आहे ते नक्कीच उज्ज्वल असेल। महाराष्ट्रातील काही मतदारसंघ असे आहे की ज्यावरती अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामधीलच हा एक चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ आहे। आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी बऱ्याच लोकांना पटणार नाही की चांदवड देवळा विधानसभामध्ये गणेश भाऊंचा जर त्या ठिकाणी विजय झाला कदाचित चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद देखील मिळू शकतं। ठीक आहे, त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहे, परंतु या शेतकरी नेत्याला, या आपल्या नेत्याला आज ताकद देण्याची वेळ आहे। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की येत्या 20 तारखेला बॅट या चिन्हासमोरील त्या ठिकाणी बटन दाबून प्रहारच्या या वाघाला, शेतकऱ्याच्या या लेकाला, शेतकऱ्याच्या या वाणाला आपण जास्तीत जास्त प्रचंड मतांनी विजयी करावं अशीच मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद।